आपले संत सांगून गेलेत की गरजवंतांना आपल्या मदतीचा हात नक्की द्यावा आणि हेच हेल्पिंग हँडच्या माध्यमातून प्रदीपजी आणि त्यांचे सहकारी करत असतात. तर आपण जाणून घेऊया की नेमकं हे हेल्पिंग हँड कशा पद्धतीने गोरगरिबांपर्यंत गरजवंतांपर्यंत पोहोचतं. जी प्रश्न मला पडलेली आहेत ती नक्कीच तुम्हालाही पडलेली असेल. तर चला तर जाणून घेऊया हेल्पिंग हँडबद्दल प्रदीपजी आणि त्यांच्या सहकार्यांकडनं. सर, नेमकं हे हेल्पिंग हँड आहे काय आणि कशा पद्धतीने काम करतं? आपण सध्या 3 वर्ष मागे जाऊया. यासाठी प्राध्यापक मनोज सप्रे, आता ते दिवंगत झालेले आहेत, त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं. तेव्हा तो कालखंड होता कोरोनाचा. कोरोना कालखंडात खूप लोक मरण पावले. तेव्हा त्यांनी मला, आम्ही आशिषजी पण सोबत होते माझ्यासोबत, आणि तेव्हा त्यांनी म्हटलं मला की सर तुम्ही मला वचन द्या. म्हटलं सर वचन देत नाही मी, तुमचं काय म्हणजे सांगा, मी वचन तुम्हाला देत नाही, पण मला जर पटलं तर मी ते करणार. नाही तुम्ही ते करू शकता. म्हटलं करू शकतो, पण मला ते पटलं पाहिजे, तुम्ही सांगा म्हटलं काय. तर त्यांनी मग मला वचन असं मागितलं म्हणजे की या कालखंडात, कोरोना कालखंडात मोठ्या घरचे काही लोक गेलेत, मध्यम घरचे गेलेत आणि लहान घरचे पण गेलेत, अति गरीब. मोठे आणि मध्यम स्वतःला कसं सांभाळतील, परंतु लहानांचं काय, त्यांचं काय. तर तुम्ही एक ग्रुप फॉर्म करा म्हणे, त्याला नाव द्या म्हणे हेल्पिंग हँड टीम 1, टीम फॉर्म करा. आणि त्या टीमच्या माध्यमातून तुम्ही 1,000 रुपये गोळा करा. 25 लोक गोळा करा, लोकांकडून 25,000 रुपये होतील. आणि तिथून मी 4 ते 5,000 अशा त्या महिलांना द्या ज्यांचे यजमान मन पावले, काही आधार नाही, त्या म्हणजे अशा लेबर क्लासमधल्या. आणि त्या महिलांना सांगा तुम्ही इथून काहीतरी काम करा आणि तिथून काहीतरी तुम्ही उत्पन्न काढा. तर तो माणूस मला पटला. आणि मग त्याच्यामध्ये मग आम्ही कॅन्सर पेशंट, किडनी पेशंट, ब्रेन हॅमरेज, ब्रेन ट्युमर आणि पॅरालिसिस असे अति गरीब लोक आहेत, तो एक फॅक्टर ॲड केला. आणि तिसरा म्हटलं तर अनाथ मुलं ज्यांचे आईवडील गेले. आणि खरं म्हणजे सप्रे सरांनी हे मला त्यांनी वचन घेतल्यामुळे मी हे कामाला लागलो, मला हरकत नाही, ते आमचे प्रेरणास्थान आहेत. आणि त्यांनी मला त्यावेळेस 1,000 रुपये स्वतः दिले. आणि सेकंड नंबर आशिष देवाणी माझे मित्र आहेत, त्यांनी लावला. आणि तिसरा मग अमाऊंट माझा. आणि बाकी मी तर सगळ्यांचं. आतापर्यंत आपण जवळपास 200-600 लोकांना मदत केली आहे. तर तो म्हणजे त्याचा सगळ्याचं म्हणजे त्याचं प्रेरणास्थान आमचे सप्रे सर आहे, हे मी आवर्जून सांगू इच्छितो. मग ही संस्था आपली काम कशा पद्धतीने करते? मी कामाची पद्धत, आमची जी महसूल विभाग जी ज्या प्रकारची नियमावली किंवा त्यांचे जे काही नियम आहेत त्यांच्याप्रमाणेच मी काम करतोय. मी म्हणजे हे सगळे लोक सोबतीला आहेत, मी एकटं काय करू शकतो, हे सगळे सोबतीला आहेत म्हणून मी काम करू शकतो. फक्त मी पुढाकार घेऊन काम करतो आहे. आय एम ओनली पोस्टमन. श्रेय ह्या सगळ्या लोकांचं आहे, आपल्या सगळ्या लोकांची. ज्यांनी आम्हाला मदत केली. 13,30,000 रुपये आतापर्यंत खर्च झाला आहे. नॉट जोक नाही येतो. लोक 50 रुपये कॉल देत नाही, पण आम्हाला भरभरून मत मिळाले. काल पहिला वर्ष होतं, म्हणजे वर्षाचा पहिला दिवस 4,000 रुपये आले. आणि आज पण भगत साहेब पण काहीतरी घेऊन आले म्हणतात, भेटतील ते. तर सांगायचं अर्थ की हे काम असं आहे, मानवसेवेचं काम आहे. तथागत बुद्धांचं हे लागलं, प्रोजेक्ट लागलं आहे. त्याने हेच सांगितलं, भवतूर सब्ब मंगलम, सगळ्यांचं कल्याण हो. आणि जे काय संत महात्मे सगळ्यांनी हेच सांगितलं की मानवसेवा हीच सेवा. आणि हीच आमचं धोरण आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळख हवा, देवतेचीच जाणावा, संत तुकारामांनी म्हटलंय. मुझे कहा ढूंढलेले बंदे मैत्री पास में, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे कैलास में, असं कबीर म्हणतात. महात्मा कबीर म्हणजे सांगितलं, जेव्हा संतांनी सांगितलं की मानव सेवा करा, जितकं आपल्याला त्यांचे दुःख म्हणजे दूर करता येईल अश्रू पुसता ते करा. आणि त्या उद्देशाने आम्ही काम करतोय. मी सगळ्यांची मी आधार कार्ड घेतो, सगळ्यांची रेशन कार्डचं झेरॉक्स करतात, रेशन कार्ड आणि ट्रीटमेंटचे कागद जे काही सुरू आहेत ते. तर त्या अनुषंगाने आम्ही ज्या ठिकाणी जातो मदत करायला, तिथे काही 2-4-5 लोक येतात, अनोळखी लोक, ते बघतात, मग ते आम्हाला पाठवतात. ज्याची तऱ्हेने ते लिंक जो ते मिलाते चलो और प्रेम की गंगा बहाते चलो, या अनुषंगाने आमचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी आम्ही गेलो मदत करायला, तिथे 1-2 लोक मिळतात, नसते आमच्याकडे पण असं पेशंट आहे, पाठवा. असे कागदपत्र येतात आणि मग आपण काम सुरू आहे. तर या सगळ्या उपक्रमामध्ये
सगळ्यात मोठा हातभार असतो पैशांचा. तर तुम्ही म्हणताय की आपण फंड जमा केला, तर हा फंड कशा पद्धतीने तुम्ही उभा करता? आमची सगळी मित्रमंडळी यांना सांगितलं मी, तुम्ही मला म्हणजे त्या संस्थेला दररोजचे 250 रुपये द्या. अच्छा. महिन्याचे 80 रुपये द्या आणि वर्षाचे 1000 रुपये द्या. अच्छा अच्छा. म्हणजे आपल्याला ठरवून टाकायचं की आपलं जे देणं लागतं समाजाला, हे देणं 250 रुपये पर डे तुमचं आहे असं समजून चला. आणि ह्या आमच्याकडे सगळे मित्र जवळपास 700-800 लोक या संस्थेला जोडलेले आहेत. पण ते कसं आहे, तन मन आणि धन यापैकी जे लोक धन देऊ शकतात ते धन देतात, जे लोक तन आणि मन देऊ शकतात ते तन आणि मन देतात, जे लोक तन मन धन देऊ शकतात ते देतात, आणि काही लोक असे लोक काही देत नाही. चालायचंच, जेव दिवस काही भला न दिवस काही भला. आम्हाला कोणाला आकस नाही, काही नाही. पण एक गोष्ट अशी आहे, हे काम खूप लोकांना आवडलं आणि सगळ्यांनी मदत केली आहे आम्हाला आणि मदत करत आहेत. म्हणून आतापर्यंत आपण 266 लोकांना आपण मदत केलेली आहे. अगदी गरीब, शोषित, पीडित आणि कॅन्सर पीडित, ज्या ठिकाणी कॅन्सर, किडनीचा प्रॉब्लेम, ब्रेन हॅमरेज, ब्रेन ट्युमर आणि पॅरालिसिस ते लोक म्हणतात की साहेब हा आजार आमच्या दुश्मनाला पण नका होऊ द्या, होऊ नये, अशी ती भावना व्यक्त करतात. त्याच्यामुळे आपण खूप काही करत नाही. आम्ही त्यांना 5,000 रुपये मदत करतो. परंतु कसं आहे, डुबते को तिनके का सहारा तसं म्हणत आपण काय त्यांना 50,000 दिले तरी अपुरं आहे. पण आमचे पण हात कसे तेवढे काही खूप म्हणजे काय सोपं गोष्ट नाही ना. पण सुरू आहे कार्यक्रम, म्हणजे काम सुरू आहे आणि हे काम सातत्याने सुरू राहावं असं आम्हाला वाटतं. 3 वर्ष झाले पूर्ण आणि 4थं वर्ष आता सुरू झालेलं आहे. अच्छा. मग हे जे तुम्ही मदत करता ही कशा पद्धतीने मदत करता? म्हणजे पैशांच्या स्वरूपात करता की त्यांना जी ट्रीटमेंट किंवा जे रुग्ण घेऊन येतात त्यांचं आजाराचं वगैरे, तर ते ट्रीटमेंटला तुम्ही पैसे देता की त्यांच्या हातात तुम्ही ही रक्कम देऊन हे करता? मॅडम आम्ही काही डॉक्टर नाही आहेत, आम्ही डॉक्टर नाही आहेत, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. आम्हाला वैद्यकीय सेवा त्यांना उपलब्ध करून देता येत नाही. वैद्यकीय सेवा शासन उपलब्ध करते आणि वैद्यकीय सेवा त्यांना शासन मिळत आहे. काही ठिकाणी जसं महात्मा फुले आरोग्य योजना, प्रधानमंत्री ते आपल्या काय त्याला हेल्थ स्कीम, आयुष्यमान भारत, तसं त्यांना तिथून काही मदत मिळते आणि त्यांचे ऑपरेशन वगैरे फ्री ऑफ कॉस्ट होतात ऑपरेशन वगैरे. परंतु त्यांचं जाणं येणं, बरेच ते पेशंट असे असतात की त्यांना बसमध्ये जाता येत नाही, ॲम्ब्युलन्स न्यावं लागतं. त्यांचं जाणं येणं आणि विशेषतः औषधं, कॅल्शियम औषध इतके महागडी आहेत की इतके मला वाटते महिन्यामध्ये औषध शिशी होती बॉटल बघितली मी, 11,000 रुपयाची, 12,000 रुपयाची. त्यांना खरं म्हणजे दुःख वाटतं. कसं आहे, पूर्ण आभाळ फाटला आहे, काय शिवायचं कसं शिवायचा हा प्रश्न पडतो. पण आता काय करू, आपण तर काही करू शकत नाही. पण जेवढं आपल्या परीने करता येईल, एक मानवाचा जन्म मिळाला आणि तो जन्म सार्थकी लावावा हा तो दृष्टिकोन, आणि ह्या दृष्टिकोनातून सगळे सहकारी सोबत आहेत आणि आम्ही त्यांना प्रत्येकी 5,000 रुपये मदत करतो. फक्त एकदाच करतो, नंतर नाही करत, म्हणजे डबल नाही करत. ठीक आहे, जेव्हा आमच्याकडे जास्त अमाऊंट येईल मग आम्ही त्यांना डबल नाही करू. पण सध्या तरी आम्ही सगळ्यांना एकदा देतो, वन्स टाइम. अच्छा. म्हणजे 5,000 रुपये तुम्ही प्रत्येक कुटुंबाला किंवा प्रत्येक गरजवंताला तुम्ही 5,000 कॅशमध्ये करता. तर मग याच्या मागे त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात ज्या तुम्हाला मिळतात? बघा, तेच तर आहे. आजकाल रडवणं फार सोपं आहे कोणालाही, पण हसवण्याची म्हणजे चेहऱ्यावर थोडीशी समाधानाची जी लकीर जी दिसते, त्यांचे खूप भावनाशील आहेत लोक असतात. जेव्हा आम्ही जातो, कालचीच गमत सांगतोय. सकाळी म्हणजे आजकालचा पहिला दिवस वर्षाचा, मला नामदेवराव धकाते हे एक पेशंट्स ज्यांना जॉ कॅन्सर होता, टंग कॅन्सर, जिभेचा कॅन्सर, ते बरे झाले. त्यांना मी 5,000 मदत केली, बॉपेटचे आहेत ते. आणि त्यांनी मग मला सकाळी फोन केला, साहेब म्हणे मला तुमच्याकडे यायचं आहे. मी कसं काय नामदेवराव सांग, नाही म्हणे मला या कार्याला मदत करायची आहे. आणि ते पत्नीला घेऊन आले इथं, म्हणे मला मंदिरात जायचं आहे, आपल्या भद्रावतीला, बद्रीनाथ के असते मंदिर, तिथं मला ते म्हणजे तिथे मला काय दान द्यायचं आहे. आणि हे सुद्धा कार्य मंदिरा इतकं पवित्र आहे, त्यांची भावना. आणि म्हणजे देवाला दिलेलं दान आणि इथे दिलेलं दान आम सारखंच आहे म्हणे याच्यामध्ये. आणि म्हणून ते इथे आलेत, वेदना घेऊन ते बरे झालेत. आणि ते पूर्ण याच्यामध्ये फुल स्विंगमध्ये आपल्या मदतीला, म्हणजे कसं आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि एक दिवस घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत, म्हणजे ती परिमिता. तर तो
तर त्यांनी ते घेतलं आणि त्याचं खरोखर त्या दोघांच्या चेहऱ्यावरची जे आमच्याविषयी कामाची आस्था, त्यामुळे खरंच मला पण थोडं भारावल्यासारखं झालं. त्या ताई मग त्यांना मी काल चहा वगैरे म्हटलं, पण त्यांनी काही सगळं नाकारला. थोडं दिलं मी नाश्ता आणि मग ते गेलेत. त्यांनी 1000 रुपये डोनेट करून गेलेत ते.